Jax. आता जो तुम्ही फ्रेम पाहिला तो क्रिएट करून अगदी सोपा आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण एवढ्यामध्ये सांगितलेले आहे। चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, असे ट्युटोरियल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील। हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकट मधून क्रिएट केलेला आहे आणि जे PNG आहे ते आपण फिक्सलॅब ॲप्लिकेशन मधून क्रिएट केलेला आहे। तर दोन्ही पण जी एडिटिंग आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। तर सिंपली तुम्हाला आता काय करायचं आहे, पहिल्यांदा आपले हे जे PNG आहे ते क्रिएट करून घ्यायचं आहे। तर ते PNG क्रिएट करण्यासाठी इथे तुम्हाला फिक्सलॅब आहे ते इथे ओपन करायचं आहे। हे तुम्हाला ॲप्लिकेशन प्ले स्टोरला सुद्धा मिळून जाईल। तर सिंपली तुम्हाला इथे काय करायचं, अशिवाय इथून फिक्सलॅब आहे ते ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला आहे ना इथे एक डिफॉल्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं अशा प्रकारे। त्याच्यानंतर इथे तुम्हाला न्यू टेक्स्टचं एक ऑप्शन येईल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला एचं एक ऑप्शन आहे खाली, हा एच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक एडिटचा ऑप्शन येईल म्हणजे पहिला आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि जे टेक्स्ट आहे इथून पेस्ट करायचं आहे। तर हे जे टेक्स्ट आहे अशिवाय इथून मी पेस्ट केलेलं आहे। तुम्ही हे टाईपसुद्धा इथून करू शकता तुमच्या कीबोर्डमधून आणि पहिले जे नाव आहे ते तुम्ही बघू शकाल की इथे आपण टाकलेलं आहे। तर इथे तुम्हाला फक्त तुमच्या स्वतःचं नाव आहे ते इथून म्हणजे टाकायचं, टाईप करायचं आहे। इथून हे नाव टाईप केल्यानंतर हे दोन इमोजी आहेत ते सुद्धा इथे तुम्हाला ॲड करायचे आहेत आणि इथून हे सर्व झाल्यानंतर इथून तुम्हाला ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर अशिवाय तुमचे जे टेक्स्ट आहे इथून ॲड होऊन जाईल। आता इथे आपल्याला काय करायचं, इथून हे जे ऑप्शन आहे स्क्रोल करायचं अशा प्रकारे आणि इथे तुम्हाला एक ABचा म्हणजे फोनचा एक ऑप्शन आहे ह्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला माय फोनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला दोन ऑप्शन मिळून जातील फोंट ॲड करायचे। तर इथून तुम्हाला आहे ना जो पण ऑप्शननी ॲड करता येईल फोंट इथून ॲड करू शकता आणि ह्या जे टेक्स्ट आहे आपलं त्यामध्ये आपण दोन टेक्स्टला दोन म्हणजे फोंट यूज केलेला आहे, पहिलं इमोजीचं आणि दुसरे जे टेक्स्ट आहे ते दोन्ही फोंट तुम्हाला ऑल मटेरियलमध्ये मी देईल। तर तेथून सिंपली इथून ॲड करायचे तेथून जाऊन आणि हे जे फोंट आहेत ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलला सुद्धा मिळून जातील। तर आपण काय करूया, पहिल्यांदा हा जो मराठी फोंट आहे तो सिलेक्ट करून घेऊया। तर इथून हा सिलेक्ट केल्यानंतर आता आपल्याला काय करायची, ही जी लेंथ आहे म्हणजे अशिवाय इथून लेअर आहे ती फक्त आपल्या इमोजीपर्यंत आणायची, जसे इथे आपण आणले तशिवाय आणल्यानंतर इथून तुम्हाला इमोजी फोंट दिला आहे तो इथे सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट केल्यानंतर ओकेवरती क्लिक करून द्यायचं आहे। इथून हा शिवाय केल्यानंतर इथे तुम्हाला आता काय करायचं आहे, साईजचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, साईज अशिवाय कमी करायची जेवढी पाहिजे तुम्हाला तेवढी आणि इथून आपण 45 ठेवू आणि त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करू, इथून एकदा मध्यभागी आणूया अशा प्रकारे। इथून अशिवाय हे जे टेक्स्ट आहे इथून ॲड होऊन जाईल। त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, इथे कलरमध्ये जाऊन इथून तुम्हाला आहे ना व्हाईट कलर इथे घ्यायचा आहे। हा जो व्हाईट कलर आहे ते आपण पहिलाच घेतलेला, ते इथून घेतल्यानंतर आता तुम्हाला इथे एक बॅकग्राऊंडचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला इनेबलचं ऑप्शन आहे त्यावरती एकदा क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला कलर आहे तो ब्लॅक इथून सिलेक्ट करायचं। त्याच्यानंतर इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हे जे टेक्स्ट आहे इथून आपल्या अशिवाय इथून म्हणजे क्रिएट होऊन जाईल। हे जे टेक्स्ट आहे इथून झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, इथे तुम्हाला बघू शकाल की खाली एक हा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इथून तुम्हाला काय करायचं, हा जो 2 नंबरचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला वरती सेव्हचा ऑप्शन आहे हा त्यावरती क्लिक करायचं। इथे तुम्हाला सेव्ह इमेजचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे। त्याच्यानंतर इथून तुम्हाला डिफॉल्ट असेल ते फक्त अल्ट्रा करायचे आणि इथून तुम्हाला सेव्ह टू गॅलरीचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं। त्याच्यानंतर इथून आपली जे हे PNG आहे इथून सेव्ह होऊन जाईल तुमच्या गॅलरीमध्ये। तर इथून आता फिक्सलॅबचं हे जे काम आहे इथून संपलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं, सिंपली इथे कॅपकट ओपन करून घ्यायचे। तर इथे कॅपकट ओपन केल्यानंतर आपल्याला आता काय करायचे, न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला जे तुमचे 2 फोटो आहेत तिथून सिलेक्ट करून घ्यायचे। तर मी इथे 2 फोटो आहेत ते इथून अशिवाय इथून सिलेक्ट करून घेतो। तर सिंपली जे पण तुमचे 2 फोटो असते अशिवाय सिलेक्ट करायचे, पहिला हा दुसरा, त्याच्यानंतर इथून ॲड करायचे। इथून हे फोटो 2 ॲड केल्यानंतर इथून तुम्हाला काय करायचं, आता इथे रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे, 9.16चा रेशो आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आणि 2 बोटांना अशिवाय सेट करायचा आहे। इथून हा फोटो सेट केल्यानंतर पुन्हा दुसरा जो फोटो आहे तिथे यायचे, त्या फोटोवरती क्लिक करू, हा पण फोटो आहे तो इथून परफेक्ट सेट करायचा आहे। तर इथून हा फोटोसुद्धा आपला सेट झालेला आहे। त्याच्यानंतर सिंपली पहिल्यांदा जुटायचे आल्यानंतर इथे तुम्हाला एक ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून मी तुम्हाला मटेरियलमध्ये जो बीट व्हिडिओ दिला आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे आणि इथून ॲड करायचा आहे। हा बीट व्हिडिओ इथे ॲड केल्यानंतर इथून तुम्हाला बघायचे जे आपल्या बीट आहेत ते कुठपर्यंत आहेत। ह्या व्हिडिओमध्ये आपण 4 बीट दिलेले आहेत। तर आता आपल्याला काय करायचं, बीटनुसार हा जो फोटो आहे तिथून कट करायचा आहे। तर पहिली बीट आपली कुठे चेंज होते ते बघायचं आहे।
ते तुम्ही बघू शकाल की इथून आपली जी बीट आहे अशा चेंज होत आहे. तर हा जो फोटो आहे पहिला आपण इथून कमी करूया. त्याच्यानंतर दुसरा जो फोटो इथून राहिलेला आपण शेवटपर्यंत नेऊया अशा प्रकारे. नेल्यानंतर आता आपल्या हा जो फोटो आहे तो कट करायचा. पहिला आपला इथून कट केला तर दुसरी आता बीट कुठे चेंज होते बघायची आपल्याला. तर स्क्रोल केल्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर ते आपली बीट आहे अशा प्रकारे इथून चेंज होते. तर दुसरा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करून द्यायचा आहे. पुन्हा याच्या पुढची जी बीट आहे कुठे चेंज होते बघायची आपल्याला. ओके ते चेंज होते अशा प्रकारे. तर तो जो फोटो आहे इथून क्लिक करून त्या फोटोवरती पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करून द्यायचा आहे. इथून हा फोटो इथून स्प्लिट केल्यानंतर हा जो आपला बीट व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर खाली थोडं स्क्रोल करू येते तुम्हाला एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथे जे आपलं सॉन्ग आहे इथून ॲड होऊन जाईल. इथून सॉन्ग ॲड झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं हा जो बीट व्हिडिओ आहे इथून डिलीट करून टाकायचा आहे आणि पुन्हा पहिल्यांदा जुटायचे. आल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे इथे पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. मी तुम्हाला एक PNG दिल मटेरियलमध्ये ते तुम्हाला इथून ॲड करायचं आहे. तर इथे आपण हे जे PNG आहे इथून ॲड करूया. ओके हे PNG इथून ॲड केल्यानंतर ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला पहिला फोटो आहे तेवढी ठेवायची. तर हे PNG मी तुम्हाला बनवून दिलेलं आहे. फक्त जे दुसरं PNG आपण बनवलं आहे ते तुम्हाला इथून ॲड करायचं आहे जे तुमच्या नावाचं असेल ते. तर दुसरा जो फोटो आहे जो तो आपण स्प्लिट केला ते तेच आहे. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि जे आपलं दुसरं PNG आहे इथून ॲड करूया अशा प्रकारे. हे आपण PNG ते बनवलेलं तर ह्याची जी लेंथ आहे शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची अशा प्रकारे. तर इथून अशा हे जे PNG आहे इथून परफेक्ट इथून ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर इथून बॅक करायचं आहे. बॅक केल्यानंतर तुम्हाला अशा पहिल्यांदा जुटायचे. आल्यानंतर तुम्हाला येता आहे ना हा जो इफेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगचं ऑप्शन आहे त्यामध्ये यायचं आहे. आल्यानंतर इथे तुम्हाला डायमंड झूम नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला पहिला फोटो आहे तेवढीच न्यायची. सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. स्पीड फक्त इथे तुम्हाला आहे ना 20 ठेवायचं आहे आणि इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून पहिल्यांदा जुटायचे त्याच्या थोडं पुढे यायचं जसं इथे आपण आलो तशा प्रकारे. इथून आल्यानंतर व्हिडिओवरती पुन्हा क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं अशा प्रकारे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल स्प्लिट फिगरचा. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो हा इफेक्ट आहे इथून ॲड होऊन जाईल. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं 6 सेकंद आहे इथे. हा जो 6 आहे तिथे यायचे जेथून म्हणजे तिथून बघू शकाल की टाईमलाईनीला 6 तिथे आल्यानंतर पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला इथे लेन्सच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला इथे एक झूम लेन्सचा एक इफेक्ट मिळून जाईल. तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा अशा प्रकारे. केल्यानंतर ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला म्हणजे इथून पुढचा बसून आहे ना जो पण पुढचा फोटो असेल इथून संपूर्ण यायचं शेवटपर्यंत आणि ॲडजस्टवरती क्लिक करायचं. स्पीड 0 करायचं आहे आणि इथून रेंज आहे ते फक्त आपले इथे 5 ठेवायची. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. इथून हा इफेक्ट ॲड झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे सिम्पली हा जो दुसरा फोटो आहे तिथे यायचं आहे. त्या फोटोवरती क्लिक करायचं. ॲनिमेशनचं ऑप्शन 3 नंबरला खाली तुम्हाला मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला कॉम्बोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला स्ट्रेच अँड डिस्टोर नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हा इफेक्ट दिल्यानंतर हा जो आपला दुसरा आणि तिसरा फोटो आहे त्यामध्ये हे जे व्हाईट कलरचं ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला आहे ना ओव्हरलेचं एक ऑप्शन आहे ते आपलं थोडं लोड घेत आहे तर आलेलं आहे. तर इथे ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल व्हाईट फ्लॅशचा. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर आपल्या फोटोला अशा इथून इफेक्ट मिळून जाईल. तर पुन्हा हा जो दुसरा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे. ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि ह्याची जी शेवटची ही जी लेंथ आहे आपली त्याशिवाय तुम्हाला आहे ना 2.4 ठेवायची. येस आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला इथला फोटो आहे इथून म्हणजे हा जो इफेक्ट आहे इथून ॲड होऊन जाईल ह्या फोटोला जो आपण ट्रान्झॅक्शनमधून ॲड केलेला आणि ह्याची सुद्धा लेंथ आहे ती संपूर्ण आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून हा जो फोटोला इफेक्ट आहे इथून परफेक्ट इथून ॲड होऊन जाईल. आता इथून हा इफेक्ट ॲड झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं हा जो आपला म्हणजे शेवटचा जो फोटो आहे त्यामध्ये एक ट्रान्झॅक्शन द्यायचं आहे. तर इथे यायचे त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आणि इथून तुम्हाला लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे आणि इथून तुम्हाला ब्लान्स नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल. तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा हा जो आहे तो. केल्यानंतर सिम्पली ह्याची सुद्धा लेन्थ संपूर्ण होऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या फोटोला शिवाय इफेक्ट आहे इथून ॲड होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जे बांधाचा आयकॉन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो अशा वेळी इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.